उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की येशूने अरण्यातील परीक्षांवर विजय मिळवला आणि त्याच्या सेवा कार्याची सुरुवात केली. त्याने लोकांना पश्चाताप करण्याचा संदेश दिला. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू आपल्या पहिल्या शिष्यांना कसे बोलावतो. तो पेत्र, आंद्रिया, याकोब आणि यहोवान यांना माझ्या मागे या असे म्हणतो आणि ते सर्व काही सोडून त्याच्या मागे जातात. यानंतर येशू गालिल प्रदेशात लोकांना शिकवतो, सुवार्ता सांगतो आणि अनेकांना बरे करतो. त्याची कीर्ती सर्वत्र पसरते आणि मोठा जमाव त्याच्याकडे येतो. अध्याय 5 मध्ये आपण डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात पाहतो, जिथे येशू आपल्या शिष्यांना आणि लोकांना जीवनासाठी महत्त्वाची आध्यात्मिक तत्त्वे शिकवतो. चला तर मग आजच्या महत्त्वपूर्ण वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तेयाच्या 4थ्या अध्यायातील 17व्या वचनापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 4 याच्या 18व्या वचनापासून ते अध्याय 5 याच्या परिचयापर्यंत अभ्यास करणार आहोत. अध्याय 4 18 ते 25 मध्ये आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे येशू आपल्या शिष्यांना पाचारण करू लागतो. आता येशू आपल्या भोवती शिष्य जमवू लागतो. पुढील वचनांकडे आपण लक्ष देऊया. मत्तेयाचा 4था अध्याय 18 आणि 19 ही वचने. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूने या माणसांना किमान 3 वेळा बोलावले, किंवा असे म्हणणे अधिक योग्य ठरेल की ख्रिस्त आणि त्यांच्यामध्ये 3 भेटी झाल्या. योहानाचं शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 35 ते 42 मध्ये पहिली भेट येरुशलेममध्ये झाली. दुसरी भेट गालिल समुद्राजवळ झाली आणि वरकरणी ही त्याच भेटीची नोंद असावी. तेव्हा त्यांनी त्याला आधी पाहिले होते, पण त्याने त्यांना अजून सोबत राहण्यासाठी बोलावले नव्हते. आता इथे गालिल समुद्राजवळ तो पुन्हा भेटतो आणि त्यांना माझ्या मागे चला असे म्हणतो. नंतर ते पुन्हा मासेमारीकडे वळले. ही माहिती मार्क आणि लूक देतात. शेवटी त्याने त्यांना पुन्हा बोलावले आणि हे बोलावणे मात्र प्रेषित पदासाठी होते. या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे येशूने अशी साधी आणि परिपूर्ण नसलेली माणसे निवडली. मला नेहमी असे वाटते की त्याने शिष्यांसारख्या अपूर्ण लोकांना वापरले, तर तो मला आणि तुम्हालाही वापरू शकतो. आपल्याला खूप महान संत असण्याची गरज नाही. ही गोष्ट खूप प्रोत्साहन देणारी आहे. तुम्ही मासेमारीच्या धंद्यात नसाल तर तो तुम्हाला माणसे धरणारे करेलच असे नाही, पण तुम्ही जे काही काम करत असाल त्यात तो तुम्हाला वापरू शकतो. तुमच्यात जे काही कौशल्य आहे ते तुम्ही त्याला समर्पित केले तर तो त्याचा उपयोग करून घेईल. एका चर्चमधील एका स्त्रीला ख्रिस्ताबद्दल साक्ष देताना योग्य शब्द सुचत नव्हते, पण ती अतिशय उत्तम केक बनवत असे. तिला स्वतःला साक्ष देता येत नाही याचे तिला खूप वाईट वाटत असे. एके दिवशी पालकांनी तिला विचारले, तुमच्या लक्षात आले आहे का, कदाचित प्रभू तुम्हाला चर्चच्या कुटुंबात केक बनवण्यासाठीच वापरू इच्छित असेल. हे ऐकायला कदाचित थोडे विचित्र किंवा हास्यास्पद वाटेल, पण ही हसण्यावरी नेण्याची गोष्ट नाही. गंभीरपणे स्वतःच्या जीवनाचा विचार करण्याची गोष्ट आहे. प्रभू माझा उपयोग कशा प्रकारे करून घेऊ इच्छितो. स्वतःला त्याच्या स्वाधीन करणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या सर्वांना एकच काम करायला लावणार नाही.
कारण तो आपल्या प्रत्येकाला वेगवेगळी दाने देतो. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत आणि त्या सर्वांची कार्ये वेगवेगळी आहेत. यावेळेस आपण मत्तयाचा 4 अध्याय आणि 20 ते 22 ही वचने वाचूया. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे 2 भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलाविले. मग लागलेच ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. हे अत्यंत रंजक व्यक्तिमत्व असलेले पुरुष आहेत आणि जसजसा आपला प्रवास पुढे सरकेल, विशेषतः जेव्हा आपण त्यांना शुभवर्तमानातील इतर वृत्तांतामध्ये पाहू, तसतशी आपली त्यांच्याशी अधिक चांगली ओळख होईल. आता हे लक्षात ठेवा की यावेळी येशू इस्रायलच्या उत्तर भागात आहे. आपण पुढे जाऊया आणि वाचूया 23वे वचन. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. हे लक्षात घ्या की येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिकवत आहे आणि तो राज्याची सुवार्ता गाजवत आहे. ही सुवार्ता नक्की काय आहे? राज्याची सुवार्ता किंवा आनंदाची बातमी ही आहे की खुद्द राजाच्याच व्यक्तीमध्ये ते राज्य आता अगदी जवळ आले आहे. त्यांनी त्या राजाचा स्वीकार करायचा आहे आणि त्याला ग्रहण करायचे आहे. शिवाय तो त्यांच्या शारीरिक व्याधीही बऱ्या करीत आहे. प्रियांनो, त्या काळी असे हजारो लोक होते ज्यांना येशूने बरे केले. विशेषतः मत्तय आपल्याला ही गोष्ट सांगतो. जर आपण हा शास्त्र भागाकडे बारकाने लक्ष दिले तर आपल्याला लक्षात येईल की ही काही केवळ तुरळक किंवा मोजकी प्रकरणे नव्हती, तर हजारो लोक बरे झाले होते. याच कारणामुळे येशूच्या शत्रूंनी त्याच्या चमत्कारांविषयी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही, कारण असे चमत्कार अनुभवलेले हजारो लोक त्यांच्या आजूबाजूला वावरत होते. जगातील अनेक ठिकाणी अनेक तथाकथित प्रार्थनेद्वारे रोग बरे करणारे धर्मप्रचारक हजारो लोक बरे झाल्याचा दावा करतात, पण हे कथित चमत्कार प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. किमान ते सहजपणे लोकांच्या नजरेस पडत नाहीत. आपण पुढे जाऊया. 24वे वचन आपण वाचूया. आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुखणाईतांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. किती मोठा जनसमुदाय होता हे लक्षात घ्या. आपण पुढे जाऊया. 25वे वचन आपण वाचू. मग गालिल, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्दनेच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थव्यांच्या थवे त्याच्या मागे चालले. दकापलीस हा गालिल प्रांताच्या ईशान्य भागातील यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या 10 शहरांचा प्रदेश होता. तसेच लोक यरुशलेम, यहुदिया म्हणजे पॅलेस्टाईनचा दक्षिण भाग आणि यार्देन नदीकडून म्हणजे खूप दूरवरून येऊ लागले. त्या काळात येशू पॅलेस्टाईनच्या म्हणजे त्या काळातील कनान देशाच्या उत्तरेकडे सेवा करत होता. मत्तय कृत शुभवर्तमानाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की मत्तय येशूच्या जीवनाचा घटनाक्रम देण्याचा प्रयत्न करत नाही. तो आपल्या शुभवर्तमानात येशूला राजा म्हणून सादर करतो आणि इस्रायल राष्ट्रासमोर त्या राजाला व त्याने केलेल्या दाव्यांना मांडण्याचा एक ठराविक क्रम पाळतो. हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे न समजल्यास या शुभवर्तमानाचा उद्देशच आपल्याला समजणार नाही. आता आपण मत्तयाच्या 5व्या अध्यायाचा परिचय करून घेणार आहोत. या भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, तथाकथित डोंगरावरील प्रवचनाचा तो सुरुवातीचा भाग, जो स्वर्गाच्या राज्याच्या प्रजेचा स्वतःशी आणि नियमशास्त्राशी असलेल्या संबंधाशी संबंधित आहे. आपण डोंगरावरील प्रवचन प्रत्येक अध्यायानुसार पाहणार आहोत, पण आधी ते एकत्रितपणे समजून घेऊया. प्रभू येशूने 4 मोठी प्रवचने दिली, त्यापैकी 3 मत्तेमध्ये आहेत. पहिलं प्रवचन डोंगरावरील प्रवचन, अध्याय 5 ते 7. दुसरं प्रवचन स्वर्गाच्या राज्याच्या रहस्यांविषयीच्या दृष्टांतांचे प्रवचन, अध्याय 13. तिसरा
जैतून डोंगरावरील प्रवचन अध्याय 24 आणि 25 मध्ये. डोंगरावरील प्रवचन हा राजाचा जाहीरनामा आहे. स्वर्गाच्या राज्याच्या रहस्यांविषयीच्या दृष्टांताचे प्रवचन हे ख्रिस्ताचा नकार केल्यानंतर स्वर्गाचे राज्य कोणत्या दिशेने जाईल हे दाखवतो. जैतून डोंगरावरील प्रवचन भविष्यवाणी संबंधी आहे. चौथे प्रवचन योहानकृत शुभवर्तमानात आहे. हे प्रवचन ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान, स्वर्गारोहण आणि मध्यस्थी यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन सत्यांबद्दल आणि नात्यांबद्दल बोलते आणि आपण त्याच्याशी थेट संबंधित आहोत. डोंगरावरील प्रवचन प्रामुख्याने मत्तय ह्याचा 5 ते 7 या अध्यायांमध्ये आहे, पण त्याचे काही भाग इतर शुभवर्तमानांमध्ये देखील आढळतात. बहुधा येशूने हे प्रवचन एकदाच दिले नसावे, त्याने हे सत्य अनेक वेळा सांगितले असावे. लूककृत शुभवर्तमानात यातील केवळ काहीच भाग नोंदवला आहे आणि त्याने असा उल्लेख केला आहे की आपला प्रभू खाली उतरून सपाट मैदानावर उभा राहिला. यावरून हे स्पष्ट होते की ही एक वेगळीच घटना होती. खरे पाहता मत्तयमध्ये दिलेला भागही पूर्ण नाही. येशूने ह्यापेक्षा आणखी बरेच काही शिकवले असावे, तरीही जे दिले आहे ते आपल्या शिक्षणासाठी पुरेसे आहे. या भागाच्या सुरुवातीला 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. जसे राजकारणात टोकाचे विचार असतात, तसेच पवित्र शास्त्र समजावून सांगणाऱ्या ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञांमध्ये देखील टोकाची मते आढळतात. डोंगरावरील प्रवचन समजून घेताना हे स्पष्ट दिसते. उदारमतवादी विचारसरणीचे लोक हे प्रवचन म्हणजे संपूर्ण सुवार्ता आहे असे मानतात आणि तोच पवित्र शास्त्राचा सर्वात महत्त्वाचा भाग असल्यासारखे वागतात. काही उदारमतवादी विचारसरणीचे उपदेशक असे मानतात की संपूर्ण पवित्र शास्त्रापेक्षा डोंगरावरील प्रवचन पुरेसे आहे. काही तर इतके पुढे जातात की मत्तय याचा 7वा अध्याय आणि 12 या वचनाप्रमाणे याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ यांचे सार हेच आहे. हा सुवर्ण नियमच त्यांच्या मते ख्रिस्ती जीवनासाठी पुरेसा आहे. डोंगरावरील प्रवचन केवळ संपूर्ण पवित्र शास्त्र आहे असे म्हणणे ऐकायला चांगले वाटते, पण ते वास्तव नाही. डोंगरावरील प्रवचन हाच तुमचा धर्म आहे असे तुम्हाला वाटते की नाही हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही त्या प्रवचनाप्रमाणे जीवन जगता की नाही, हे महत्त्वाचं आहे. आज अनेक उदारमतवादी लोक ख्रिस्ती संदेशाला केवळ डोंगरावरील प्रवचनापुरते मर्यादित करतात. पण हे लक्षात घ्या की ख्रिस्ती शुभवर्तमानाचा मुख्य आशय त्यात नाही. उदाहरणार्थ, त्यात ख्रिस्ताच्या मृत्यूचा आणि पुनरुत्थानाचा उल्लेख नाही. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 1 वचन आणि 3 आणि 4 या वचनांमध्ये प्रेषित पौल स्पष्ट सांगतो की सुवार्ता म्हणजे ख्रिस्त आपल्या पापांसाठी मेला, त्याला पुरण्यात आले आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. म्हणूनच बऱ्याच लोकांना डोंगरावरील प्रवचनाला आपला धर्म मानणे सोपे वाटते, पण प्रत्यक्षात तो जगणे कठीण आहे. प्रामाणिकपणे वाचले तर कळते की आपण त्याच्या आदर्शांना पूर्ण उतरू शकत नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर हा देवाचा आदर्श असेल आणि आपण त्यात कमी पडत असू तर आपण काय केले पाहिजे? तुमच्याकडे असा तारणारा आहे का जो कृपेने तुमचे तारण करू शकतो? ख्रिस्ती संदेश केवळ डोंगरावरील प्रवचनापुरता मर्यादित करणे पवित्र शास्त्र मान्य करत नाही. हा अतिशय टोकाचा दृष्टिकोन आहे. पण दुसरे टोकही आहे. काही लोक हे प्रवचन जणू काही टाळण्यासारखे आहे असे मानतात. हे अतिशय कट्टर व्यवस्थावादी लोक म्हणतात की आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. त्यांच्यापैकी एकाच्या मते प्रभूची प्रार्थना आजच्या काळात आपल्या काही उपयोगाची नाही. पण हे मत चुकीचे आहे. प्रभूची प्रार्थना आजही आपल्या दृष्टीने तितकीच अर्थभरित आहे. ती आपल्यासाठी आहे, जरी ती थेट आपल्याला उद्देशून नसली तरीही. परंतु
टोकाची भूमिका घेणाऱ्या लोकांना मात्र ती पूर्णपणे बाद करायची आहे. डोंगरावरील प्रवचनामध्ये सुवार्ता नाही, हे खरे आहे. आणि नवा जन्म न झालेल्या माणसाला ते आचारसंहितेचे मापदंड म्हणून देऊन हे पाळलेस तर तू ख्रिस्ती आहेस असे सांगणे अत्यंत चुकीचे आहे. हे प्रवचन म्हणजे नियमशास्त्रच आहे, तेही अत्युच्च पातळीवर नेलेले. जुन्या करारातील नियमशास्त्र माणसाला पाळता आले नाही तर स्वतःच्या शक्तीने हे अधिक उच्च प्रतीचे प्रवचन तो कसे पाळू शकेल? ख्रिस्ती जीवन सक्रियपणे कसे जगावे हे या प्रवचनात दिलेले नाही. त्यात केवळ नैतिक तत्वे दिलेली आहेत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगणे हे महत्त्वाचे सत्य इथे शिकवलेले नाही. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 3 आणि 4 या वचनांमध्ये पौल सांगतो की नियमशास्त्र जे करू शकले नाही ते देवाने ख्रिस्ताद्वारे केले, जेणेकरून आपण देहाच्या प्रेरणेने नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. तरीही या प्रवचनात उच्च नैतिक तत्वे आहेत जी ख्रिस्ती जीवनाशी सुसंगत आहेत. ती ख्रिस्ताच्या मनाचे दर्शन घडवतात, पण माणूस स्वतःच्या बळावरती तत्वे पाळू शकत नाही. त्यासाठी सामर्थ्य दुसरीकडे शोधावे लागते. हे प्रवचन एक सुंदर बल्ब सारखे आहे, पण त्याला प्रकाश देणारे जनरेटर त्यात नाही. या प्रवचनाचा मुख्य उद्देश राज्याचे नियम समोर ठेवणे हा आहे. मत्तेकृत शुभवर्तमानात राजा स्वतःला सादर करतो. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या वाटा नीट करणारा दूत होता. हे प्रवचन राजाचा जाहीरनामा आहे. शांतीच्या राजपुत्राचे तत्वज्ञान आहे. 1000 वर्षांच्या राज्यात हे नियम पूर्णपणे अंमलात येतील जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करेल. आज मात्र बंडखोर जगावर हे प्रवचन लादणे व्यर्थ आहे. केवळ देवाच्या कृपेची सुवार्ता माणसाला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त करू शकते. तरीही हे प्रवचन लोकांच्या अंतःकरणाला पापाची जाणीव करून देते आणि हे दाखवून देते की सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. ख्रिस्ती व्यक्ती या तत्वांचा अभ्यास करून इतर शास्त्रवचनांच्या प्रकाशात त्यांना अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ निर्गम याचा 20 अध्याय आणि 13 आणि 14 या वचनांमध्ये खून आणि व्यभिचार यांची ख्रिस्ताने दिलेली सखोल व्याख्या आढळते. त्याने या आज्ञांना अधिक उंच पातळीवर नेले. गलतीकरास पत्र 2 अध्याय 16 वचनानुसार जर नियमशास्त्राद्वारे कोणीही नीतिमान ठरू शकत नसेल तर या प्रवचनाद्वारे तर ते आणखीनच कठीण आहे. एक उदाहरण देतो, त्यातून हा मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एका पाळकांना वडीलधाऱ्या सदस्याने चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी आमंत्रित केले. हे वडीलधारे गृहस्थ अत्यंत सज्जन होते. ते शहरातील एका बँकेचे उपाध्यक्ष आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य होते. त्यांनी पाळकांना एखादा छोटासा संदेश देण्यासाठी विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला बोलायला केवळ काही मिनिटेच मिळतील, पण माझी इच्छा आहे की तुम्ही या व्यावसायिकांना सुवार्ता सांगावी. हे पाळक त्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा थोडे लवकर पोहोचले आणि तिथे काही पुरुष उभे राहून गप्पा मारत होते. तिथे एक गृहस्थ पाळकांना भेटले. त्याने उत्तम कपडे घातलेले होते, परंतु त्या गृहस्थाच्या तोंडामध्ये सतत शिव्या होत्या. त्या व्यक्तीने पाळकांना विचारले, तुमचा व्यवसाय काय आहे? पाळकांनी सांगितले की ते एक प्रचारक आहे. हे ऐकताच त्या दुसऱ्या व्यक्तीने लगेचच सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या भाषेबद्दल पाळकांची माफी मागितली. त्यांना देवाची माफी मागणे गरजेचे होते, कारण देव त्यांचे बोलणे सतत ऐकतच होता आणि ही गोष्ट पाळकांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले की ते एका विशिष्ट उदारमतवादी चर्चमध्ये पदाधिकारी आहेत आणि अभिमानाने म्हटले की डोंगरावरील प्रवचन हाच माझा धर्म आहे. पाळक म्हणाले, असे आहे का? मी तुमचे अभिनंदन करतो. तुमचा धर्म खरोखरच अतिशय उत्तम आहे. पण हो, एक विचारतो, तुम्हाला या धर्माचे पालन करण्यात किती यश मिळते? त्या व्यक्तीने जरा चमकून विचारले, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? पाळक म्हणाले,
तुम्ही म्हणालात ना की डोंगरावरील प्रवचन हाच तुमचा धर्म आहे. मग तुम्ही त्याप्रमाणेच जीवन जगत आहात का?" ती व्यक्ती हळूच आवाजात म्हणाली, मी तसा प्रयत्न करतो." पाळक म्हणाले, "केवळ प्रयत्न करून भागणार नाही. प्रभूने असे म्हटले आहे की जर तुम्ही त्या गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणल्या तरच तुम्ही धन्य ठराल, केवळ त्या गोष्टींना संमती देऊन नव्हे." मग तुम्ही त्या नियमांचे पालन करत आहात का? ती व्यक्ती एव्हाना पूर्ण शांत झाली होती आणि त्यांनी म्हटले, "मला वाटते मी ते करत आहे." पाळक म्हणाले, "आपण एक छोटीशी परीक्षा घेऊन पाहिली तर तुम्हाला काही हरकत आहे का?" ती व्यक्ती म्हणाली, "ठीक आहे." पाळकांनी विचारले, "डोंगरावरील प्रवचनामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही तुमच्या बंधूवर रागावलात तर तुम्ही खुनाचे दोषी ठरता. तुम्ही या नियमाचे पालन करत आहात का?" त्या व्यक्तीला काय बोलावे सुचेना. शेवटी म्हटले, "हा नियम जरा जास्तच कडक वाटतो, पण मला नाही वाटत की मी कोणाचा जीव घेण्याइतपत कधी रागावलो असेल." मग पालकांनी व्यभिचाराविषयी प्रभूने दिलेल्या वचनाचा संदर्भ देऊन म्हटले, वचन 28 प्रमाणे जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामुक नजरेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी आधीच व्यभिचार केला आहे. एवढे बोलून त्याला विचारले, "या वचनाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?" ती व्यक्ती ओशाळून म्हणाली, "मला वाटते की या वचनाच्या कसोटीवर मी नक्कीच दोषी ठरेन." शेवटी बाळक म्हणाले, "बरं, मला असे वाटते की डोंगरावरील प्रवचनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या कसोटीवर तुम्ही दोषी ठरू शकता. वर करणे असे दिसते की तू तुझ्या धर्माप्रमाणे आचरण करत नाहीस. जर मी तुझ्या जागी असतो तर मी माझा धर्म बदलला असता आणि असा एखादा धर्म स्वीकारला असता जो खरोखरच परिणामकारक ठरतो." त्या माणसासारखे कितीतरी लोक या जगात आहेत. ते मोठ्या भक्तिभावाने म्हणतात की डोंगरावरील प्रवचन हा त्यांचा धर्म आहे, पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच असतो की ती खूप चांगली शास्त्रवचने आहेत आणि त्यात उत्तम गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्यांच्यावर त्याचा किंचितही परिणाम होत नाही. आपण ज्या मनुष्याचे उदाहरण पाहिले त्याला 2 बायका होत्या, एक घरी आणि एक त्याच्या कार्यालयात. प्रियानो, जर डोंगरावरील प्रवचन हा तुमचा धर्म असेल तर तुम्ही त्याचे पालन करत आहात का याची खात्री करून घ्या. ते नियमांनी भरलेले आहे, पण जर तुम्ही डोंगरावरील प्रवचनाकडे प्रामाणिकपणे पाहिले तर ते तुम्हाला अशा तारणाऱ्यापर्यंत पोहोचवेल जो तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. डोंगरावरील प्रवचन आपल्यासमोर महान तत्वे आणि उच्च ध्येय ठेवते, ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, पण आपण किती कमी पडतो हे ते उघड करते. प्रियांनो, खरोखर ही विचार करण्यासारखी बाब आहे. खरंच आम्ही प्रामाणिकपणे या डोंगरावरील प्रवचनाकडे पाहतो? काय आम्ही तारणाऱ्यापर्यंत खरेच पोहोचलो आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आजच्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. कारण प्रभूजी आम्ही केवळ वाचणारे असतो, ऐकणारे असतो, परंतु कृती करणारे आम्ही नसतो. होय प्रभूजी, तू आज आमची कान उघाडणी केलेली आहेस. आम्ही तुला खरोखर मनापासून आभार मानतो की या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस. परंतु बापा, या सर्व गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करण्यासाठी आम्ही तयार व्हावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की येशू आपल्याला त्याच्या मागे येण्यासाठी बोलावतो. शिष्यांनी सर्व काही सोडून त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. यावरून आपल्याला समजते की देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे किती महत्त्वाचे आहे. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. खरे शिष्यत्व म्हणजे येशूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या मार्गावर चालणे. तसेच येशूच्या शिकवणीमधून आपल्याला जीवनाचे खरे तत्त्वज्ञान समजते, जे आपल्याला देवाच्या राज्यात सहभागी होण्यासाठी तयार करते. पुढील भागात आपण डोंगरावरील प्रवचनातील धन्यवाद यांचा सखोल अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. आपल्या सार्वजनिक सेवेचा आरंभ येशूने कफर्नहूमात केला. आजचा प्रश्न, प्रभू येशूने मोठी प्रवचने किती दिली? ए 4, बी 2, सी 1, डी 3. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.